सुमरान मांडल सुमरान मांडल सुमरान कुणाला सुमरान कुणाला सुरुवातीच्या पावलावर साऱ्या विघ्न अग्नीच्या वळालावर तांब्या जाळ्या देवा हरिहरया बघा जोड्यालावर विठू बिरूया बघा जोडालावर कैलासाच्या या जोडीला कैलासाच्या जोडीलावर शिवपरायावरती विघ्नहर्त्या देवाला विघ्नहर्त्या देवालावर देवा गणया राया छुपाता है कोई कहता है कोई छुपाता है कोई हाल रहता है।
उपवास ठेवला म्हणजे वाईट झालं होतं रे का आता वाटायला. पण देव लागला दामाजीला बोलायला, बाबा रे रडू नको माझ्या रावणाला, मी प्रसन्न झालोय तुला. जे काही तुला मागून घ्यायचंय ते घे. आजच्या बाबा रे आता दिवसाला असा ते विठ्ठल लागला होता रे का आता बोलायला. देवासारखा देव लागला बोलायला, पण बोला पडेल दामाजीला. प्रसन्न झालाय देव, पण काय मागावं या ठिकाणाला. तर काही सूचना झालं त्या दामाजी बाबा रे आता पंताला दामाजी पंत पाहू बाबा रे आता राहायला. तर शेवटाला विचार केला दामाजीनं मनाला, आपली परिस्थिती घरी, आपला मुलगा हळूहळू दिसा मासांना लागलाय वाढायला. आणि आपल्या नामदेवाचं आता लग्न होईल. देव रे का आता मोरायला माझ्या नामदेवाचं तेवढं लग्न करून द्या असा लागला होता. दामाजी पंत द्या देवा भेटला रे का आता बोलायला. बोलायला या बघा लागला, सांगायला या बघा लागला, बोलायला या बघा लागला, सांगायला या बघा लागला. नवल्या माझ्या या बघा हरीनं, केला विचार बघा मनाला, केला विचार बघा मनाला. माझ्या पंताला बोलायला लागला, तुझ्या म्हणण्या बघा प्रमाणे, तुझ्या म्हणण्या बघा प्रमाणे, तुझ्या हाताया बघायचं लग्न देईन मी द्यावं. त्याच्यासाठी मला वाट 10 दिवसाची मुदत त्या मला देवावी, एवढं बघाया हाता बोलावं. दामाजी त्या बघा पंथानं विठ्ठलाला या मुदत दिली. शंकर हरी पार्वती मंदिर बसला गणपती, आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला. देवासारखा देव प्रसन्न झाला. काय मागणं मागावं, नामदेवाचं लग्न करून दामाजीनं मागितलं. देव बोलतो ठीक आहे, 8-10 दिवसाची मुदत आहे मला. तर बाबा रे दामाजी पंताने देवा भेटला 10 दिवसाची मुदत दिली रे का आता हसायला. 8-10 दिवसाच्या मुदतीवर जायचं नामदेवाच्या लग्नाला. बाप लेकाने देवाचा निरोप घेतला त्यावेळेला. आणि पाण्याच्या घड्या निवडायचं त्याला कमध्ये आता घ्यायला पुढचा त्यांनी माघारी केला बाबा रे आता हसायला. निघून त्या गेल्या तीन वाच्या गुंफला गोणाई त्या राणी लागा, बोलाया गवरीच्या या महिन्याला गा, 7 रोजाची बाळती गा, गवर अंगात आल्यावर गवर त्या गेली बघा, या उदयवाडी गावाला गा, धनगराच्या या कुळीला चंद्राबाई या नावाची गा, चंद्राबाई या नावाची गा, झालं बघा या दिवस गा,
बळवंत या नावाचा देवाच्या वरी लागा 101 या रुपया लावला माझ्या या ढोला लागा आभार त्या मी मानला बान रे जान ले लो ना जान रे सोडू नको तू ढोलाची धूल रे ताला सुरात माझ्याशी ढोल रे तेव्हा आनंदाने निघून आला आपल्या 3 वर्षा गुंफाला गुंफामध्ये आले बाबरे आता चालत आले होते आणि गोंधळे आनंदाची बातमी बाबरे आता सांगायला एवढ्या तावडीला पाठीमागल्या बाजूला आणि देवासारख्या देवाला हुरहुरा लागली जीवाला त्या टायमाला तर बाबरे आपण त्या दामाजी पंताला नामदेवाचे लग्न करून देतो म्हणून त्याचे बाबरे वचन दिलं बरे का तासायला म्हणून ह्या नामदेवासाठी आपल्याला आता मुलगी पाहिजे बघायला देवानं चांगला दिवस पाहिला सुमुहूर्त पाहून ठेवलेला तर सुमुहूर्त बाबरे आता बघायला बाबा देवाने काका वाट लावला होता बरे का आता बघायला भर जरी जोडा पायाला सोन्याची काठी धरली हाताला कमळा लावला खांद्याला देवानं देव रूप सोडलं आणि विठू शेठ बनला देव त्या वेळेला आणि या नामदेवाला मुलगी बघण्यासाठी बाबरे राहून दिवस सोडलं बरे का आता हसायला हे निघून चालेला मार्गी लागला मार्गी लागला हिंडत फिरत वाटेला चालत वाटेला चालत निघून गेलाया लांबड पल्ल्याला 2 बाया पोचाला नगरीत जाऊन देव उभा राहील गणपती बघाया हे चला रे बाबा गणपती बघाया असणारा देव विठ्ठल त्या वेळेला निघून चालला नामदेवाला मुलगी पाहण्यासाठी वाटचाल करीत करीत त्या वेळेला देव गेला या बेदर नगरीला कारण देवाचा विचार कसा त्या टायमाला बेदर नगरीत बाबूराव नावाचा सावकार आहे पुता वस्तीला आणि याच्या सावकाराची मुलगी करूया पूर्वापर्यंत नामदेवाला मंदिराला लावता वाटचाल ब्रेका आता करायला म्हणून देव बेदर नगरीत चावडी पार कट्ट्याला गेला काही लोक बसले होते त्यावेळेला आणि त्यांना लावला होता बाबरे ते विठ्ठल ब्रेका आता बोलायला बाबरे बाबूराव सावकाराला ठाव ठिकाणा पत्ता पाहिजे मावळाला होता आता बोलायला त्याचा वाडा कुठं सांगशीला का मला चावडी पार कट्ट्याला बसलेल्या लोकांनी सांगितलं सरळ मावळ त्या बाजूला लावा उगावता पुढा तोच असणारा त्या बाबूराव सावकाराचा वाडा आता निरोपाबाई आता घ्यायला झाला होता देवाच्या ब्रेकाचा जीवाला आणि देवानं धुम टोकली सावकर दादाचा पत्ता तर मिळाला म्हणून घाई घाईनं त्या टायमाला देवला होता वाचा बाबा आता करायला निघून आला पेट नगरीला बाबूराव सावकाराच्या घरी बाबा आता वाऱ्याला दरवाजाच्या तोंडाला दिवस
डोळ्यान पाहिलं बिवर आला देवाच्या जवळ बिवर मरण देवाच्या हाताला बिवर देवळा मरला गेला या बिवर मायाळू ग माझा धनी तोच आधार आहे ग जीवाला जीवाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांगना देवा माझ्या भावाला तू गावाला सुखी आहे मी माझ्या गावाला देवानं घुम फुकली सावकाराच्या दारी निघून गेला तर जाऊ दे उद्याच्या तोंडाला बाबा आता रायाला आलेला तेव्हा विठ्ठलाला बाबूराव सावकारानं ब्रेकात बघायला पळत धावत जवळ गेला देवाच्या धरला हाताला घेऊन गेला आपल्या मंदिर भागाला आणि लेणासनावरती बाबा आता बसवायला बाबूराव सावकार झाला होता बाबा आता बोलायला कोण पुण्या गावचं आणि माझ्या वाड्याला येण्याचं कारण एवढं ऐकल्याबरोबर देवासारखा देव लागला बोलायला तर मी सांगतोय का ब्रेकात आपल्याला म्हणजे मालकाचं लग्न करायचं आहे बाबाने मी आलो तुमच्या घरी ब्रेकात वाड्याला राहतो मी पंढरपूर नगराला भेटू शेठ म्हणतात मला देवाचं बोल ऐकलं रे सावकाराला कोड पडलं देवाला तर सावकाराला विचार झाला होता मनाचा ब्रेकात करायला कारण देवासारखा देव आलाय हा गडी माझ्या वाड्याला आलाय मालकाचं लग्न करायचंय घडी असा आहे त्यावेळेला तर गड्याचा हा रुबाब गड्याचा भेस असायचा याच्या किती तर पटीनं मालक असणार याची लागली होती भीती ब्रेकात वाटायला आपल्या हातून हे काम घडतं का नाही कुणास ठाऊक पण नाही म्हणावं तर त्यावेळेला तर सावकार म्हणून आपण गावकऱ्या पेटेच्या बाबाने आता ठिकाणाला आपली आबरू नापत होईल म्हणाला होता आता बोलायला हे काय म्हणला तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझी मुलगी मी देईन तुमच्या मालकाला म्हणून आला होता हो का बाबा रे बाबूराव सावकार देवाला ब्रेकात आलेला 8-10 दिवसाची मुदत द्या मला तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझी मुलगी देतो तुमच्या मालकाला पण देवाला सर्व ठराव करायला तर बाबाने जावामध्ये मांडव पाहिजे तुम्ही बाबाने आता घालायला पाचशे पकवानाचं भोजन पाहिजे तुम्ही आता बनवायला येणाऱ्या पाहुण्यांचं आगे स्वागत पाहिजे बाबाने आता करायला आणि चारी बाजूला वाद्य पाहिजे लावायला नामदेवाचं लग्न मोठ्या धामधुमीत त्यावेळेला तर मोठ्या थाटामाटात पाहिजे तुम्ही जाऊन असं द्यायला ठरवा केला ब्रेकात असायला देवाने निरूप सावकाराचा घेतला आणि पुढचा पुढा माघारी फिरला त्या टायमाला आणि ते विठ्ठल बाबांनी गोळा आपल्या आता राहुला त्या पंढरपूर ब्रेकात गावाला गुण गेला या देवनी गुण गेला या गावा पंढरपुराला गावा पंढरपुराला
देवाच्या भेटीला भेटीला देव लागला बोलायला बेदर त्या नगराला शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान निघून गेला गावा पंढरपूरला दामाजीला निरोप घालला दामाजी खरं झाला त्यावेळेला खरे निघून आला होता देव विठ्ठलाच्या बाबाने आता रावळांची विठ्ठल झाला होता घाटे खरी पुढे हाकला का आता सांगायला नामदेवाचं लग्न ठरवून आलो बेदर नगरीला 8-10 दिवसाच्या मुदतीवर त्यावेळेला आपण जायचं लग्न बाबाने आता काय याला आता देवाने निरोप घातला का तासायला आनंद झाला दामाजीला देवाचा निरोप घेतला आणि निघून गेला आपल्या घरवाड्याला घरवाड्यामध्ये दामाजी पंत आला का तासाला आनंदाची बातमी राणी बोलायला लागला होता बाबाने आता सांगायला राणी गोणाईला या आनंद झाला कसा आहे रामा हा एक 5-6 जण भाऊ आहेत एक मोठं कुटुंब आहे 22 माणसाचं होय मग एवढ्या कुटुंबात सगळ्याची उगाणी का कोणी बघायची थोडल्या भावाला थोडल्या भाऊजन धाकट्याला काही चालत नाही वडिलाच्या मागे थोडल्यानं बघायला लागतंय पण ह्या सगळा गाडा बघित असताना सकाळचं जेवण दुपारी 2ला आणि दुपारचं जेवण संध्याकाळी 11ला मग एक दिवस त्या बायकोनं ते सगळं वळीकलं हा आणि नवऱ्याला बोलवून घेतलं आणि काय म्हणाले माहित आहे कारभारी अहो आपण वेगळं निघायचं आपल्या मुलाला किती बोलायचं आपण वेगळं निघायचं आपल्या मुलाला किती बोलायचं म्हणजे कारभारी आपण वेगळं राहूया यांचा आता गाडा नाडा करून माझ्या पोटात आण पडेना झालंय तो आपल्या दोघांना किती लागायचा आहे होय ठीक आहे म्हणला तुझं म्हणणं असं आहे तर आपण वेगळं राहूया पण मला आपल्या आता म्हातारी जाऊया आणि यांच्या कुणाच्या हातून माझ्या आईची काही सेवा होणार नाही आईला आपल्याला घेऊन मग आपण वेगळं राहूया आईला घेऊन होय म्हणजे जिच्यासाठी स्वतः राहायचं तेच माझ्या आई वाटलं इथे वाटतं किती वर्ष आलीच की आधी नवरा समजते म्हणल्यानंतर आता ऐकलं पाहिजे होय म्हातारा माणूस काय टाकायचा आहे का यावे सांभाळून ठीक आहे म्हणली एवढा 20 माणसाचं गाडा नाडा चालण्यापेक्षा 3 माणसं आपण होतोय होय राहूया वेगळं ज्याचं त्याला प्रत्येकाला वाटून दिलं सगळी व्यवस्थित स्वतंत्र राहिली नवरा बायको दोघं आई तिसरी माणसं किती 3 माणसं झाली हो 4-8 दिवस लोटलं त्या बाजारने आईला फोन केला अगं आई आम्ही वेगळं राहिलोय नुसता काय नाही मोठ्या आनंदात बर अगं आई आम्ही सौतर राहिलोय आईला मोठा आनंद झाला 10-20 माणसाचा गाडा नाडा वाढण्यापेक्षा देखील चांगले केलंस बरं होय पण म्हणली आई आम्ही नवरा बायको दोघं आणि सासूबाई आमच्या वाटली नाही हो माणसं किती झाली 3 झाले तेव्हा चौथी म्हणजे तू बी की आमच्याकडे राहायला बघा लेकीनं आपल्या आईला पण बोलून घेतली आई आली हा आई आल्यानंतर त्यातून 4-8 दिवस लोटलं माया लेकींची गती जमली लवकर उठायचं आंघोळ पाणी झालं तुपातला शिरा आपल्या आईला तुपातल्या चपात्या आपल्या आईला त्यातलं काय राहिलं तर नाहीतर शिळपाट्या घरच्या म्हातारीला त्या सासू बिचारीला हो ते शिळपाट्या खाऊन 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 ती घरची म्हातारी आमच्या रामाला कशी बस लागली मला आणि तुपातला शिरा आणि तुपातल्या चपात्या खाऊन बायकोच्या आई मधून लागली की अशी होऊन जायला मग एक दिवस मुलग्याच्या ध्यानात आलं हा आईला म्हणलं आई तुझी तब्येत हळूहळू खावा लागली तुला बरं नाही का काय आता पूर्वीच्या म्हाताऱ्या बिचारी कसायच्या आता आपलं काय पेकलं पान गळून पडलंय त्यांच्या नवरा बायकोने कशाला पानं लावायची हाय बाबा सगळं व्यवस्थित हाय बरं चाललंय होय म्हातारी विचारिक होती मग बरं चाललंय म्हणल्यानंतर त्या गड्याच्या मनात शंका राहिली काय तरी यात खोट आहे जेवलं की या दोघी एका खोलीत झोपायला असायच्या हा नवऱ्याची आई झोपायची बाहेरल्या फाटल्यावर बायकोच्या आई झोपायच्या आतल्या कपड्या मुलग्याने एक दिवस आईला सांगितलं आई आज जेवून झोपायला गेले की पाहुणेला म्हणायचं पाहुणे बाई काहीतरी चावतंय अंग दुखतंय
आणि ह्या बाहेरल्या खट्ट मला काही झोप लागत नाही तेव्हा तुम्ही आजच्या दिवस बाहेरल्या काठुल्या झोपा आणि मी आतल्या काठुल्यावर झोपतो. हिने बोलणं हिला ऐकून घेणं भाग पडलो. पाहुणी बाई तिला आहे का भाग पडलं. होय. जेवल्या म्हाताऱ्या झोपायला गेल्या आणि या म्हातारीने सांगितल्याप्रमाणे बदल केला. मुलग्याची आई झोपली आतल्या खाटवर, बायकोची आई झोपली बाहेरल्या काठुल्या. झालं म्हाताऱ्या घोरायला लागल्या. हा थोड्या वेळात झोप लागली घोरायला लागल्या. या बाजारानं बायकोला बोलवली. हा म्हणला माझी आई आता म्हातारी झाली बरोबर. होय. जर मला धरणीला पडली तर तुला तिची सेवा होईल का. आणि तुला जर त्रास कशाला तेव्हा ऐका आता महापूर आलाय. आपलं माझ्या आईच्यावर काटलं महापुरात सोडूया. तुला माहित आहे मला माझी आई बाहेरल्या खाटल्यावर झोपली. हा बाहेर बाहेर खाटलं उचलूया आणि घेऊन सोडून देऊया. तिला काय आनंद झाला. आता बायकोला काय आधीच सासूबाई नको होती आणि नवरा एकच म्हणतोय माझ्या आईला सोड्यामुळे बायकोला मोठाच आनंद झाला. हो 12 वाजले म्हाताऱ्या झोपल्या. म्हाताऱ्या घोरायला लागल्या. सामसूम झालं. हा आणि ह्या म्हाताऱ्यानं बायकोला हात मारल्याबरोबर बायको पळतच आली. आता सासूला फळा सोडायची आहे. लाईट लावलेली काही नाही. दोघं अंधारात खोलीच केली. पहिलेच खाटलं उचललं नवऱ्यानं धरलं पुढे बायकोला धरलं पाठीमागे. आचुकी खाटलं उचललं आणि घेऊन पुरात सोडलं. म्हातारी पुरात नवयाला नवरा बायको दोघे घरला आली पण बायकोला झोप कुठली. सासूला पुरात सोडली ना. मोठा आनंद आलाय. हो पाठी 4ला सुटली. आंघोळ पाणी केलं आणि पूर्वीच्या बायका जात्यावर दळत होत्या. बाईने शेरभर जुंजळ घेतलं आणि जात्यावर दळायला बसली. आणि दळाय बसल्यावर बाईने गाणं कसं म्हणलंय बघा. सासूला पुरात सोडली. आनंद झाल्याला आणि त्या आनंदाच्या योगात कसं गाणं म्हणलंय बघा. बायको जात्यावर गाणं म्हणायला लागली. अवदळ मिळते घरात नाट्यबाई गेली पुरात. अवदळ मिळते घरात नाट्यबाई गेली पुरात. दळण मिळते घरात नाट्यबाई गेली पुरात. गाणं कोणी ऐकलं. नवऱ्यानं ऐकलं. आईला म्हणला माझ्या आईला परत सोडल्याचा बायकोला बराचसा आनंद झालाय. रात्र संपत आली. सकाळी उजाडल्या. गाई म्हशी उठ्या. चला म्हणला धारा काढूया. भाकरानं केटल्या धाराची भांडी घेतली. धार काढायला गेला. म्हशीची धार काढता काढता म्हणलं बायको असं गाणं म्हणते काय. आता ह्या भाकरा कसं गाणं म्हणलंय बघा. आपण मी म्हणला गाणं म्हणूया. आणि धार करता करता त्या भाकराने गाणं म्हणलं. कसं गाणं म्हणलं माहित आहे. अहो धार मी काढतोय दारात आणि पट्ट्याची आई आहे घरात. घरात म्हणल्या ते कोणी ऐकलं. बायकोच्या जीवाला मोठा चटका लागला. हो काय घडले नेमकं. कोणाला म्हणली मी असं गाणं म्हणलं. नवरा असं गाणं म्हणतोय. परत परत खोलीत गेली. पहिलं खाटलं सोडलंय. आपलं काटूला आहे. त्या खाटल्याजवळ गेली. त्यावरती कोणतरी झोपलेलं आहे. अंगावर काढलं आणि बघती तर सासूबाई घरात निशीचाही गेली पुरात. म्हणजे दुसऱ्याचं जर कोण काळं करायचं झालं आपल्या हाताला अगोदर काढावं लागते तेव्हा दुसऱ्या तोड काढ होते. कठीण लावलं. रामा देवाने दिल्या वचनाप्रमाणे मोठ्या थाटामाटात नामदेवाचं लग्न करून दिलं बरं का. असा पूर्वीचा काळ वचनिक होता. होय. अरे सुंबरा मांडले